थेट महाराष्ट्र शासनासोबत काम करून राज्याच्या धोरणांना आकार देण्याची संधी हवी आहे? तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या ह्याच प्रतिष्ठित मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. आता बघा, ही फेलोशिप थेट मुख्यमंत्री कार्यालयामार्फत चालवली जाते. याचा अर्थ काय? तर ही फक्त एखादी नोकरी किंवा इंटर्नशिप नाहीये. ही एक दुर्मिळ संधी आहे राज्याच्या प्रशासनाच्या अगदी केंद्रस्थानी निर्णय प्रक्रियेच्या जवळ राहून काम करण्याची. चला सगळ्यात आधी त्या गोष्टीबद्दल बोलूया जी सगळ्यांनाच आकर्षित करते, मानधन. या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर दर महिन्याला एकूण 61,500 रुपये मिळतात. यात पगार तर आहेच, पण प्रवास आणि इतर खर्चांसाठीचा भत्ता सुद्धा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या ही संधी किती भारी आहे हे वेगळं सांगायला नको. तर मग हे मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक 12 महिन्यांचा म्हणजे वर्षभराचा फुल टाइम प्रोग्राम आहे, खास तरुण प्रोफेशनल्ससाठी, ज्यांना सरकारी काम कसं चालतं याचा खराखुरा अनुभव घ्यायचा आहे. धोरणं कशी बनतात आणि ती जमिनीवर कशी उतरवली जातात हे सगळे इथं जवळून बघायला शिकायला मिळतं. पहिला विभाग, धोरणांना आकार देण्याची संधी. बघूया या कार्यक्रमामागची मूळ कल्पना काय आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांचे शब्दच या कार्यक्रमाचं महत्त्व सांगतात. म्हणजे बघा, उद्देश एकदम स्पष्ट आहे. तरुणांमधली नवी ऊर्जा, त्यांची नवीन विचार करण्याची पद्धत आणि टेक्नॉलॉजीचं ज्ञान हे सगळं थेट प्रशासनात आणायचं आणि बदलाला एक वेगळी गती द्यायची. पुढचा विभाग, विभाग 2, कोण पात्र आहे. चला आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया की ह्या संधीसाठी नक्की अर्ज कोण करू शकतं. तर ही आहे पात्रतेची चेकलिस्ट. नीट लक्ष द्या. पहिलं म्हणजे वय, 21 ते 26 वर्षांच्या दरम्यान हवं. शिक्षण, कुठल्याही शाखेतली पदवी चालेल, पण कमीत कमी 60% गुण पाहिजेत. आणि एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कमीत कमी 1 वर्षाचा फुल टाइम कामाचा अनुभव गरजेचा आहे. चांगली गोष्ट ही आहे की यात इंटर्नशिप किंवा मग स्वयंरोजगार सुद्धा मोजला जातो. आणि हो, मराठी भाषा, मराठी लिहिता वाचता आणि बोलता येणं तर कंपल्सरीच आहे. आता विभाग 3, निवड प्रक्रिया. ऐका, पात्रतेचे निकष पूर्ण झाले म्हणजे काम झालं असं नाही. ती तर फक्त पहिली पायरी आहे. खरी कसोटी पुढे आहे, कारण ही निवड प्रक्रिया प्रचंड स्पर्धात्मक असते. जस्ट इमॅजिन, दरवर्षी जागा असतात साधारण 50 ते 60 आणि अर्ज किती येतात माहितीये? 4,000पेक्षा जास्त. ह्या एका आकड्यावरूनच स्पर्धेचा अंदाज येतो. म्हणजे इथे निवड होणं हे खरंच खूप मोठं यश मानलं जातं. तर ही संपूर्ण निवड प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा, एक ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट. ही पास झालात की मग येतो दुसरा टप्पा. यात एक ऑनलाईन निबंध सादर करायचा असतो. आणि यातूनही पुढे गेलात की मग फायनल राऊंड, मुंबईमध्ये तज्ज्ञांच्या पॅनेल समोर फेस टू फेस मुलाखत. ठीक आहे, आता समजा निवड झाली, मग पुढे काय? तोच आहे आपला चौथा विभाग, सरकारमध्ये 1 वर्ष. चला बघूया निवड झालेल्या फेलोंचा हा 1 वर्षाचा प्रवास नेमका असतो कसा. फक्त मानधनच नाही, या फेलोशिपचे इतर फायदेही खूप मोठे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेलोना थेट ग्रुप ए ऑफिसरच्या बरोबरीचा दर्जा मिळतो. विचार करा, म्हणजे किती मोठा सन्मान आणि जबाबदारी असेल. एवढंच नाही तर IIT बॉम्बे सारख्या प्रतिष्ठित संस्थेकडून पब्लिक पॉलिसी कोर्सचं सर्टिफिकेट मिळतं. आणि हो, यासोबत 8 दिवसांची सुट्टी आणि अपघात विमा संरक्षण तर आहेच. मग या फेलोंचं मुख्य काम काय असतं? तर ते सरकारची धोरणं आणि त्यांची जमिनीवरची अंमलबजावणी यांच्यातला एक पूल, एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतात. ते सरकारच्या सगळ्यात मोठ्या हाय प्रायोरिटी प्रोजेक्ट्सवर काम करतात, ज्यामुळे योजना फक्त कागदावर राहत नाहीत, तर त्या खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचतात. आता हे काम किती महत्वाचं आहे हे काही उदाहरणांवरून लगेच लक्षात येईल. मुंबई मेट्रो असेल, जलयुक्त शिवान अभियान असेल किंवा अगदी महाराष्ट्राचं स्टार्टअप धोरण ठरवणं. एवढंच काय, बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस आणण्यासारख्या मोठ्या आणि महत्वाच्या प्रकल्पांमध्ये या फेलोनी खूप मोलाची भूमिका बजावली आहे. चला आता येऊया आपल्या शेवटच्या 5व्या विभागाकडे, ऑनलाईन परीक्षा. निवड प्रक्रियेतला हा पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा कसा पार करायचा याबद्दल जरा सविस्तर बोलूया. ही आहे परीक्षेची रचना. जरा नीट बघा. एकूण 100 प्रश्न, 100 गुण आणि वेळ फक्त 60 मिनिटं. म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ. सगळ्यात जास्त वजन आहे जनरल अवेअरनेसला, तब्बल 50 प्रश्न. यात महाराष्ट्र आणि भारताशी संबंधित करंट अफेअर्सवर जास्त भर असतो. त्याशिवाय गणित, इंग्रजी, रिझनिंग आणि IT वरही प्रश्न असतात. आता परीक्षेचे काही नियम समजून घेऊया जे खूप महत्वाचे आहेत. एक चांगली बातमी आहे आणि एक थोडीशी आव्हानात्मक. चांगली बातमी ही की चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग नाहीये, म्हणजे तुम्ही बिनधास्त सर्व प्रश्न सोडवू शकता. पण आव्हान असं आहे की 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हो, ही परीक्षा फक्त इंग्रजी भाषेतच देता येते. परीक्षेला बसल्यावर स्क्रीन साधारण अशी दिसेल. हे वेगवेगळे रंग प्रश्नांची स्थिती दाखवतात. जसं की हिरवा रंग म्हणजे उत्तर दिलंय आणि जांभळा म्हणजे तो प्रश्न नंतर परत बघण्यासाठी मार्क करून ठेवलाय. त्यामुळे वेळेचं नियोजन करायला याची खूप मदत होते. तर एकंदरीत काय, ही फेलोशिप फक्त एक नोकरी नाहीये,
ही एक संधी आहे महाराष्ट्राच्या विकासाचा भाग होण्याची. त्यामुळे आता खरा प्रश्न हा उरतो की महाराष्ट्रात बदल घडवणारे ते पुढचे 60 तरुण कोण असतील आणि त्या संधीसाठीची तयारी आजपासून कोण सुरू करतंय.